रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक 96 हा पाहणार आहोत. संत तुकाराम महाराज या अभंगात समाजातील अयोग्य वर्तन, वेळेचे भान नसणे आणि प्रसंगानुसार बोलण्याची समज नसणे यावर कठोर पण विनोदी भाषेत प्रहार करतात. या अभंगात तुकाराम महाराजांनी उपरोधाने अशा व्यक्तींचे वर्णन केले आहे ज्यांना कोणत्या ठिकाणी काय बोलावे, कसं वागावे याचे भान नसते. तर चला अभंग पाहूया. मांडवांच्या दारा पुढे आणीला म्हातारा. वा, हे अभंग खूप छान आहे. म्हणे नवरी आणा राण, जाळा नवऱ्याचे तोंड, समय न कळे काय उपयोगी ये वेळे, तुका म्हणे खरा येथून या दूर करा. मांडवांच्या दारा पुढे आणीला म्हातारा. येथे मांडव म्हणजे लग्न मंडप. लग्नाच्या आनंदाचा प्रसंग चालू आहे. त्या ठिकाणी एका म्हाताऱ्या माणसाला पुढे आणले जाते, पण तो वृद्ध मनुष्य समजूतदार नसतो. वयाने मोठा असूनही त्याच्याकडे योग्य विचार नाहीत. तुकाराम महाराज येथे सांगतात की फक्त वय वाढले म्हणजे माणूस शहाणा होत नाही. काही लोक वृद्ध असतात, अनुभवी असतो, पण बोलण्यात विवेक नसतो. समाजात अनेकदा अशा व्यक्ती दिसतात की ज्यांना प्रत्येक ठिकाणी आपले मत मांडायचे असते, पण त्यांचा परिणाम काय होतो याचा विचारही नसतो. लग्न मंडप म्हणजे आनंद, मंगल आणि शुभ कार्याचे प्रतीक आहे. अशा प्रसंगी शांतता, प्रेम आणि चांगले बोलणे आवश्यक असते, पण ज्यांच्याकडे योग्य समज नाही तो त्या वातावरणालाही खराब करू शकतो. म्हणे नवरी आणा राण, जाळा नवऱ्याचे तोंड. ही ओळ अत्यंत उपरोधी आहे. तो म्हातारा लग्नाच्या शुभ प्रसंगी अशुभ आणि विचित्र गोष्ट बोलतो. नवरीला राण म्हणा आणि नवरदेवाचे तोंड जाळा असे तो म्हणतो. म्हणजे आनंदाच्या ठिकाणी तो अपशब्द आणि वाईट विचार बोलत आहे. यातून तुकाराम महाराजांचा संदेश असा आहे की काही लोकांना प्रसंगाचे भान नसते. आनंदाच्या वेळी दुःखाचे बोलणे, शुभ प्रसंगी अशुभ गोष्टी बोलणे, इतरांचा अपमान करणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. ही ओळ प्रत्येक अर्थाने न घेता तिची भावार्थ समजून घ्यावा. संत साहित्यामध्ये अशा प्रकारच्या उपरोध वापरून लोकांना योग्य मार्ग दाखवला जातो. येथे महाराज सांगतात की ज्यांच्या मनात सद्भावना नाही तो चांगल्या वातावरणातही कटुता निर्माण करतो. आजच्या काळातही आपण पाहतो की काही लोक लग्न समारंभ किंवा आनंदाच्या प्रसंगी नकारात्मक बोलून वातावरण खराब करतात. दुसऱ्यांच्या आनंदात आनंद न मानता टोमणे मारतात. वाईट बोलणे किंवा मत्सर करणे हे अशाच वृत्तीचे उदाहरणे आहे. समय न कळे काय उपयोगी न वेळे. या ओळीत अभंगाचा मुख्य संदेश आहे. समय म्हणजे योग्य वेळ, प्रसंग आणि परिस्थिती. ज्याला वेळेचे आणि परिस्थितीचे भान नाही त्याचा उपयोग काय. माणसाने कोणत्या ठिकाणी कसे बोलावे, कधी शांत राहावे, कधी समजूतदारपणे वागावे हे समजणे खूप महत्त्वाचे आहे. ज्याला हे समजत नाही तो स्वतःलाही त्रास देतो आणि इतरांनाही दुखवतो. तुकाराम महाराज वेळेचे महत्त्व सांगतात. योग्य वेळी योग्य शब्द बोलणे तर संबंध टिकतात, प्रेम वाढले आणि समाजात सन्मान मिळतो. पण चुकीच्या वेळी चुकीचे बोलल्यास वाद निर्माण होतात. विद्यार्थ्यांच्या जीवनातही हे तितकेच महत्त्वाचे आहे. अभ्यासाची वेळ, कामाची वेळ, बोलण्याची पद्धत याचे भान ठेवले तर यश मिळते. तसेच घरात, समाजात किंवा मैत्रीतही वेळेचे महत्त्व मोठे आहे. तुका म्हणे करा येथून या दूर करा. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की अशा विवेकहीन आणि अयोग्य बोलणाऱ्या व्यक्तींना त्या ठिकाणाहून दूर केले पाहिजे. याचा अर्थ द्वेषाने दूर करा असा नाही, पण अशा वाईट विचारांपासून आणि चुकीच्या संगतींपासून स्वतःला दूर ठेवावे. कारण चुकीची संगत मनुष्याच्या विचारांवर परिणाम करते. संत नेहमी चांगल्या संगतीचे महत्त्व सांगतात. सज्जन लोकांच्या सहवासात मन शांत राहते, चांगले विचार येतात आणि जीवन सुधारते. पण सतत नकारात्मक बोलणाऱ्या लोकांच्या संगतीत राहिल्यास मनात कटुता आणि अशांती निर्माण होते. तुकाराम महाराज समाजाला शिकवतात की विवेक, योग्य बोलणे आणि वेळेचे भान ही माणसाची खरी ओळख आहे.
या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी अत्यंत साध्या उदाहरणातून मोठा संदेश दिला आहे. लग्नासारख्या शुभ प्रसंगी काही लोक चुकीचे आणि अशुभ बोलतात. त्यावेळी प्रसंग आणि परिस्थितीचे भान नसते. अशा लोकांपासून दूर राहावे आणि स्वतः मात्र नेहमी विचारपूर्वक बोलावे. माणसाचे सौंदर्य त्याच्या बोलण्यात असते. गोड बोलणारा, योग्य वेळी योग्य शब्द वापरणारा आणि दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होणारा माणूस सर्वांना प्रिय वाटतो. पण कटू बोलणारा आणि नकारात्मक विचार करणारा माणूस समाजाला एकटा पाडतो. संत तुकाराम महाराज हा अभंग आजही तितकाच लागू पडतो. सोशल मीडियावर, कुटुंबात किंवा समाजात कुठेही बोलताना विवेक आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने बोलणे हेच खरे शहाणपण आहे. प्रसंगानुसार बोलावे, दुसऱ्यांच्या आनंदात विघ्न आणू नये, नकारात्मक लोकांच्या संगतींपासून दूर राहावे, विवेक आणि वेळेचे भान ठेवावे, हाच या अभंगाचा सुंदर आणि जीवनाला दिशा देणारा संदेश आहे. रामकृष्ण हरी.